Hey, very, very warm welcome. Good evening, all of you. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तसं पाहता आपलं आज हॅपी न्यू इयर बोलायला पाहिजे आहे की नाही? उद्यापासून नवीन वर्ष सुरुवात होणार आहे आणि ह्या नवीन वर्षाच्या ह्या जो टाइम आहे आता, आजची रात्र जी आहे हम्म. आणि उद्यापासून ही जी सुरुवात होईल, तर माझी अशी इच्छा आहे की आज आपण जो टॉक असं जनरल टॉक घेणार होतो त्याच्या जागेवर जमलं तर थोडंसं 5 ते 10 मिनिटात एक एक संकल्प म्हणू आपण त्याला, किंवा मग एक शॉर्ट संकल्पच म्हणू, की नवीन वर्ष येताना ह्या 2026 मध्ये होल इयर 365 दिवस आपण एक कमिटमेंट करू आणि पालन करू की त्या कमिटमेंटवर आपण पूर्ण उतरलो पाहिजे. ठीक आहे. एक मी जसं हे आज थोडा वेळ अगोदरच तयार केलं. अं, एक प्रकारे असं समजा की व्हॉट नॉट टू डू इन 2026, व्हॉट टू डू इन 2026, व्हाय आणि हाऊ, असे काही 4-5 प्रश्न मी रेडी केले. त्याचं मी आन्सर लिहिलं माझ्या स्वतःसाठी, की सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्या. असा तुमच्या मनामध्ये किंवा एखाद्या डायरीवर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा. अशी कोणती गोष्ट आहे, जर मी ह्या 2026 मध्ये सोडली, तर माझं 2026 मला सक्सेसफुल बनवू शकते. इन्स्टंट जर माइंड मध्ये येत असेल तर पटकन लिहून टाका, किंवा त्याला तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ठेवा. अशी कोणती गोष्ट आहे, जर तुम्ही, किंवा अशी कोणती वाईट सवय, ती जर तुम्ही सोडली, तर तुम्हाला असं वाटते की माझं 2026 हे परफेक्टली सक्सेसफुली रन होऊ शकते. जसं मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलं की मला टाइम मॅनेजमेंट करणे आहे. हा माझा आजचा एक आन्सर, म्हणजे एक शॉर्ट मध्ये आन्सर आलं. तर मी माझ्या स्वतःसाठी त्याचे आन्सर नोट डाऊन केले, की मी कसं माझा टाइम मॅनेज करू शकतो. ठीक आहे. तर पहिलं आन्सर आलं, नो सोशल मीडिया, नो रील्स. हा आलं पहिलं आन्सर. दुसरं आन्सर आलं, लवकर झोपणे आहे. ठीक आहे, आता ह्या क्लासमुळे आपण आपलं शेड्यूल आपलं 11 पर्यंत चालला, पण तरी सुद्धा लवकर झोपणे हे माझं टाइम मॅनेजमेंट मधलं एक पहिलं आन्सर आहे. नो रील्स, नो सोशल मीडिया हे एक आन्सर आहे. त्याच्यानंतर मी लवकर झोपणार, त्याच्यासाठी मला लवकर जेवण पण करावं लागेल ना. म्हणजे लवकर जेवण करणे आणि खूप सारं नाही जेवणे. काय होईल खूप सारं जेवण केलं तर? एक तर अन्न पचन होण्यासाठी वेळ लागेल, झोप लवकर येणार नाही, आणि जितका वेळ अन्न पचनसाठी लागेल त्याचा परिणाम काय होईल, मला सकाळी लवकर जाग येणार नाही. आणि जर जाग आली तर मला खूप हेवी फील होईल, मला लेथर्जी येणार आणि मला झोप राहील. आणि मे बी त्याच्यामुळे मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होईल किंवा आणखी दुसरे कोणते त्रास होतील. हे माझे आन्सर आहे, आणि हे
जवळपास तुमच्या सगळ्यांचे आन्सर असायला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये 2026 मध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे, हे सेल्फ केअरच आहे. नो रील्स, नो सोशल मीडिया, हे सेल्फ केअरच आहे स्वतःच. लवकर झोपणे, कमी जेवण करणे म्हणा किंवा लवकर जेवण करणे, हे आपलं सेल्फ केअरच आहे. आपल्याला येत्या 2026 मध्ये स्वतःला संकल्पित व्हायचं आहे की मी अशी कोणती माझी एक सवय आहे जे मी 2026 मध्ये सोडून देईल, आणि तीच वाईट सवय जर मी सोडली तर माझ्या लाईफ मध्ये मोठं ट्रान्सफॉर्मेशन येण्याची 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. एक दुसरा प्रश्न राहील आपला आजचा, व्हॉट टू डू इन 2026. तर आपण असं म्हणू शकतो की जी वाईट सवय, जी गोष्ट मला नाही पाहिजे, एक्झॅक्टली अपोजिट मला तेच करायचं आहे. म्हणजे जे मला 2026 मध्ये पाहिजे. मला काय पाहिजे 2026 मध्ये? तर मला एक्सक्यूज नाही द्यायची आहे. काहीही असो, मी कोणतंही काम करत असणार, मला एक्सक्यूज द्यायचे नाही. नो केअरलेसनेस, म्हणजे सेल्फ केअर. केअरलेस वागणूक मी ठेवणार. म्हणजे आता जसं मला काही काम करायचं आहे आणि मी केअरलेस आहे, चला ठीक आहे, थोड्या वेळाने बघू, 1 तासानंतर बघू, 2 तासानंतर बघू, असं ऍटिट्यूड मी ठेवणार नाही. जेव्हाच तेव्हा मी माझं काम काय करेल, पूर्ण करेल. नो लेथार्जिक ऍटिट्यूड. करेंगे देखेंगे, थोडासा आरामच करून घेतो, आता थकल्यासारखंच वाटत आहे, हे जे आळशीपणा आहे, आळशीपणा मी ठेवणार नाही. म्हणजे ह्या काही चांगल्या गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये अप्लाय करायचं आहे. कन्सिस्टन्सी मला माझ्या लाईफमध्ये ठेवायची आहे. आणि मी जे कमिटमेंट केले ते कमिटमेंट मला फुलफिल करायचे आहेत. ह्या काही गोष्टी मला 2026 मध्ये फॉलो करायची आहे. कशासाठी? मेक प्रोग्रेस एव्हरी डे इवन इफ इट स्मॉल. ओके, हे तर बरोबर आहे. त्याच्यासाठीच आपल्याला 365 दिवस ही प्रोसेस फॉलो करायची आहे. आणि व्हॉट नॉट टू डू, व्हॉट टू डू कशासाठी? तर एक आता इन्स्टंटली एक संकल्प, एक विश तुमची, जी तुम्हाला 2026 मध्ये पूर्ण करायची आहे. मी काय विश लिहिली? आय वॉन्ट डिझाईन अ कोर्स. मला एक कोर्स डिझाईन करायचा आहे ह्या वर्षभरामध्ये. सेकंड प्रश्न आहे तुम्हाला, जसा आता तुम्हाला ह्या वर्षी काय करून दाखवायचं आहे? जर तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर त्याच्या समोर लिहा, त्याच्या खाली लिहा व्हाय. कशासाठी करायचं आहे? मी माझ्या व्हायचं आन्सर लिहिलं, ऍड व्हॅल्यू इन अदर्स लाईफ. मला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करायची आहे. आणि स्वतःसाठी काय करायचं आहे? तर स्वतःसाठी मला वेल्थ जनरेशन करायची आहे. हे माझं कोर्स डिझायनिंगच्या मागचा उद्देश आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे हाऊ. कसं? कमिटमेंट, डिसिप्लिन, सेल्फ केअर, कन्सिस्टन्सी, नो लेथर्जी, नो केअरलेसनेस, नो एक्सक्यूज. ह्या ऍटिट्यूडने जर मी पुढचं वर्ष जर मी असंच घालवलं तर एक्झॅक्टली मी जो माझी विश किंवा माझं विजन लिहिलेलं आहे हे पूर्ण होण्यामध्ये मला कोणीही थांबवू शकत नाही.
तर अशा प्रकारे शांततेने तुम्ही तुमचं पहिला प्रश्न लिहा. मला असं कोणती गोष्ट आहे जी वाईट सवय असू शकते किंवा जे तुमच्या ग्रोथ मध्ये, सक्सेस मध्ये तुम्हाला सहायता करत नाही, त्या गोष्टीला मला काय करायचं आहे, सोडायचं आहे. दुसरा प्रश्न राहील, अशी कोणती गोष्ट आहे जे मला 2026 मध्ये एक्सेप्ट करायची आहे. म्हणजे एक झालं सोडणे, कोणतं चांगलं ऍटिट्यूड, चांगलं बिहेवियर, चांगली गोष्ट, कोणती सवय, एखादा कोणता असा टॉपिक राहू शकते ज्याला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये स्वीकार करायचा आहे. तिसरी गोष्ट लिहायची आहे, माझी अशी कोणती एक विश आहे, एकच विश, जे मला 2026 मध्ये पूर्ण करून दाखवायची आहे. आणि का करायची आहे, त्याच्या खाली लिहायचं कसं करायचं आहे. आणि कसं करायचं आहे त्यामध्ये माझ्याकडून मी हे 4-5 पॉईंट तुम्हाला दिले. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, कमिटमेंट, नो एक्सक्यूज, नो केअरलेसनेस ॲटिट्यूड, नो लेथर्जिक ॲटिट्यूड. ठीक आहे. एव्हरी मॉर्निंग जेव्हा पण आपण उठतो, एक अफर्मेशन, आपण एक कॉमन अफर्मेशन करा उठल्याबरोबर. आय एम ए जिनियस पर्सन, आय कॅन डू इट. आय एम ए जिनियस पर्सन किंवा आय एम अ जिनियस, आय कॅन डू इट. म्हणजे जेव्हा तुम्ही जिनियस ऑलरेडी आहातच, मग तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ओके. एक सवय लावा, अलार्म सेट करा प्रत्येक गोष्टीसाठी. प्रत्येक गोष्टीसाठी अलार्म सेट करा. जसं आता आपला क्लास आहे 10 वाजता सुरू होत आहे, तर काहीही करून 7 ते 8 वाजता जेवण झालं पाहिजे. कारण की झोपण्यामध्ये मग तुम्हाला 2 ते 3 तासाची गॅप मिळून जाईल. तर स्वतःच्या माइंडला ट्रिगरिंग करणे म्हणतात, त्याला अँकरिंग करणे म्हणतात. त्या वेळेवर तो अलार्म तुमचा वाजला पाहिजे. आणि प्रत्येक अलार्म सोबत एक नोट असलं पाहिजे तिथे, हा अलार्म कशासाठी वाजला. मला 10 वाजता झोपायचं आहे किंवा 10:30 वाजता, 11 वाजता झोपायचं आहे, तर झोपायचंच आहे. मी 12-1 वाजेपर्यंत जागणार नाही. मला सकाळी उठायचं आहे, तर 5 वाजता अलार्म वाजलाच पाहिजे. मी सकाळी उठणार म्हणजे उठणारच. मला संध्याकाळी 7 वाजता जेवायचं आहे, म्हणजे 7चा अलार्म वाजलाच पाहिजे आणि अलार्मवर लिहिलं असलं पाहिजे की जेवणाचा टाइम झालेला आहे. अशा प्रकारे ट्रिगरिंग करा. दुसरं, जर एखादी गोष्ट तुम्ही सोडू शकत नाही, म्हणजे मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, तुम्ही सोडू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करणार? अँकरिंग करायची. अँकरिंग म्हणजे काय असते? तुमच्या जीवनात तुम्हाला असा कोणता तरी व्यक्ती, एखादी घटना अति वाईट आहे, जी तुम्हाला बघण्याची, त्याच्याकडे चेहऱ्याकडे बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही, ती गोष्ट आठवण्याची सुद्धा इच्छा होत नाही, इतकी वाईट गोष्ट, ती तुम्हाला सोशल मीडिया सोबत कनेक्ट करून द्यायची आहे. किंवा जी ही गोष्ट तुम्हाला सोडायची आहे आणि तुम्ही सोडू शकत नाही, अशा वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीला आठवायचं आहे जो सगळ्यात वाईट आहे. आणि त्याला बघून तुम्हाला तिरस्कार येते एकदम. तुम्ही असं म्हणता, शी, शिट, असं करता एकदम. तर जेव्हा जेव्हा तुम्ही त्या निगेटिव्ह गोष्टीसोबत हे अँकरिंग कराल, म्हणजे जसं सोशल मीडिया समोर येईल तसं तो व्यक्ती पण समोर आला पाहिजे. आणि तो तोपर्यंत समोर राहिला पाहिजे जोपर्यंत तुम्ही सोशल मीडिया दूर करत नाही. जसं तुम्ही मोबाईल ऑफ कराल तसंच तो व्यक्ती तुमच्या माइंडमधून निघून गेला पाहिजे. अशा प्रकारे याला अँकरिंग म्हणतात. ही अँकरिंग जर आपण करत गेलो तर ऑटोमॅटिकली आपलं
निगेटिव्ह गोष्टीपासून जे आपल्याला जे सोडायचं आहे ते आपोआप सुटून जाईल. ओके. तर चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. काही नेटवर्क इश्यू येऊन राहिला का आज? नाही सर, बरोबर बरोबर आहे. चालत आहे? नाही नाही बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. कारण की मला स्क्रीनवर खूप जणांचे चेहरे अटकूनच दिसून राहिले, काही हालचाल होऊन नाही राहिली म्हणून म्हटलं. मीच बोलून राहिलो, फक्त कोणाला ऐकू चाललं नाही चाललं. ओके, चला. आपण आहे ना एक प्रयोग करणार आहे. हे 4 दिवस आपण काय केलं, जे मनी हिलिंगचा जो अर्ध्या तासाचं मी जे कंटेंट बनवलं, हे मी माझ्यासोबत तुमच्या सोबत शेअर करून राहिलो. सेम हे अर्ध्या तासाचं मेडिटेशन तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये स्वतः करा. लाईव्ह आपण येणार नाही, तुम्ही स्वतः करा. त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये आपण पुन्हा लाईव्ह येऊ. तुमच्यासोबत मी बसून शेअर करेल. आणि आपण याच्यातला डिफरन्स थोडासा मला बघायचा आहे, की माझ्यासोबत बसून आपण जेव्हा ते करतो तेव्हा ते एनर्जीमध्ये काय चेंज येते, आणि जेव्हा तुम्ही एकट्यामध्ये करता त्याच्यामध्ये काय चेंज येते. आणि त्याच्यानंतर आपण ठरवू की हे नाईट क्लास आपण कंटिन्यू करायचे की नाही करायचे. कारण की वेळेचा खूप मोठा इश्यू असते प्रत्येकाला, आणि ही फक्त ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून मी 1 वीक याला घेणार. नेक्स्ट नंतर तुम्ही त्याला फॉलो करणार. काहीतरी आपण अशा प्रकारे याला ऍडजस्टमेंट करू. जर तुमची इच्छा असेल की नाही दादा कंटिन्यू करू शकता. जर आपण टॉकला जर कमी केलं आणि डायरेक्ट जर सेशन सुरू केले तर काही जास्त प्रॉब्लेम होणार नाही, कोणाला वेळ पण होणार नाही, झोपण्यासाठी सगळं शेड्यूल बरोबर लागेल. तर त्या हिशोबाने आपल्याला चालता येईल. ओके. मला असं वाटत आहे काहीतरी आज नेटवर्क मध्ये चांगला इश्यू येऊन राहिला. पण तुमचं टॉकिंग कोणाचे प्रॉपर होऊन चेहरे राहिलं सर. बिलकुल हा सर, सगळं हा? क्लिअर दिसून पण राहिले तुम्ही. क्लिअर क्लिअर आवाज पण येत आहे. आवाजही येते क्लिअर. अच्छा, हो, नाही, आवाज इथे येतो. इथे माझ्या स्क्रीनवर आहे ना, तुमच्या कोणाचा चेहरा हालताना दिसून नाही राहिला. एकदम अशी वाटते फोटो चिपकून ठेवले, मीच फक्त एकटा हालून राहिलो असं. म्हणून मी डाऊट मध्ये येत आहे की आवाज चालला की नाही चालला. बरं ठीक आहे, चला. तर नवीन शेवटचा दिवस आहे म्हणलं नाही का वर्षाचा, त्याच्यामुळे हालत असेल चेहरे नाही हा का. हा. अरे नाही ना, Seriously? एवढं लवकर. अरे चेहरे नाही माणूस मेडिटेशन बसून नाही उभ्या राहून बरं ठीक आहे. जे लोक नवीन आहे त्यांनी लक्षात घ्या. जे लोकांनी रिट्रीट केलं त्यांना तर लक्षात आलं, नवीन लोकांनी लक्षात घ्या. आज आणि उद्या आपण जो पॉइंट घेत आहे त्याला म्हटलं जाते EFT. याला अलग अलग नाव आहे. याला पॉवर टॅपिंग सुद्धा म्हटलं जाते. याला एनर्जी टॅपिंग सुद्धा म्हटलं जाते. याला EFT म्हटलं जाते, इमोशनल फ्रीडम टेक्निक. आणि याला TFT सुद्धा म्हटलं जाते. डिसीज फ्रीडम टेक्निक. याची एक शॉर्ट स्टोरी तुम्हाला सांगतो, याची सुरुवात कशी झाली. ही जी पद्धत आहे याला ॲक्युप्रेशर ह्या सिस्टम मधून निघालेली ही टेक्निक आहे. आपल्या शरीरामध्ये हे ॲक्युप्रेशरचे पॉइंट असतात. ज्या पॉइंटला आपण दाबतो तर त्या पॉइंटशी संबंधित एक बिमारी असते किंवा एखाद्या शरीराचा ऑर्गन कनेक्टेड असतो.
जसं तुम्ही त्या पॉइंटला प्रेशराईज करता, जसं तुम्ही त्या पॉइंटला पिन करता, आपोआप रिलेटेड ऑर्गन किंवा रिलेटेड डिसीज त्याची फ्रिक्वेन्सी कमी होत जाते आणि तो डिसीज बरा होत जाते. ह्या टेक्निकचा उदय कसा झाला? एक्झाम्पल मध्ये मी सांगतो तुम्हाला. समजून घ्या, एखाद्याचं लिव्हर खराब आहे आणि तो फायनान्शियली सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम मध्ये आहे. काहीतरी इश्यू चालू आहे त्याच्या लाईफमध्ये, प्लस लिव्हर खराब आहे. ते व्यक्ती जेव्हा हे ॲक्युप्रेशरच्या डॉक्टरकडे गेले, त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीराचा हा पॉइंट जर तुम्ही दाबला, तुमच्या लिव्हर मध्ये सुधारणा होऊ शकते. तर त्यांनी त्या पॉइंटला प्रेशर करणे देणं सुरू करून दिलं किंवा त्या पॉइंटची मसाज केली. हळूहळू एक गोष्ट लक्षात आली, त्याचं लिव्हर तर ठीक झालंच झालं, पण त्याच्या सायमल्टेनियसली त्याचं रिलेशनशिप सुद्धा बेटर झालं. त्याचं फायनान्शियल कंडिशन सुद्धा बेटर झाली. मग असे आणखी अलग 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 लोकांवर त्याचे प्रयोग करण्यात आले. तर प्रत्येक वेळेस एक गोष्ट लक्षात आली, डिसीजच्या सोबत सोबत लाईफ मधले आणखी प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होणं सुरू झाले. मग याचे रिव्हर्स टेक्निक त्यांनी वापरली. ज्यांना ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, ज्यांना ज्यांना मनी प्रॉब्लेम आहे, ज्यांना जॉब बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांनी सेम त्या बिमारीचे पॉइंट त्यांना दाबायला लावले. आणि जसं तो पॉइंट त्यांनी दाबायला सुरुवात केली, ऑटोमॅटिकली त्यांचा फायनान्स किंवा लाईफ मध्ये जे सिच्युएशन त्यांच्या लाईफ मध्ये क्रिएट झाले होते, त्या काय झाल्या, क्लिअर होणं सुरू होऊन गेलं ऑटोमॅटिकली. अशा एक्सपेरिमेंटच्या द्वारे ह्या टेक्निकचा उदय झाला आणि त्यांनी काही त्याच्या बुडापर्यंत जेव्हा ते पोहोचले, त्यांना लक्षात आलं की त्या बिमारी सोबत एक इमोशन सुद्धा कनेक्ट होता. आणि ह्या टॅपिंग मेथडमुळे काय झालं की त्याच्या बॉडीमधून ते इमोशन सुद्धा रिलीज झाले आणि ते इमोशन त्याच्या लाईफच्या एखाद्या सिच्युएशन सोबत कनेक्टेड होती. सेम वे मध्ये मग जेव्हा इमोशनल पॉइंट त्यांनी शोधून काढले, तेव्हा असं लक्षात आलं की चेहऱ्यावर काही असे पॉइंट्स आहेत, जे पॉइंट जर आपण टॅप केले तर आपलं इमोशनल एनर्जी रिलीज होते. तर ते पॉइंट कोणते कोणते आहे? एक आहे तुमचं थर्ड आयचं पॉइंट. हा पॉइंट इथे. दुसरा पॉइंट आहे तुमच्या डोळ्याच्या बाजूला, या ठिकाणी. तिसरा पॉइंट सांगितला आहे डोळ्याच्या खाली, या जागेवर. चौथा पॉइंट सांगितलेला आहे इथे. पाचवा पॉइंट आहे ओठांच्या खाली. सहावा पॉइंट आहे तुमचं कॉलर बोन, ज्याला आपण इथे, हे जागा, म्हणजे दोन्हीही हड्डीच्या मधात, हे थोडस गड्ड्याच्या खाली जागा, हड्डी, सेंटरची हड्डी. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे तुमच्या, म्हणजे इथे आर्मपिटच्या खाली आणि सरळ चेस्टच्या बाजूला, त्याला आपण आपला निप्पल एरियाच्या साईडला म्हणतो, तो भाग. आणि फायनल टॉपिक आहे इथे डोक्यावर. म्हणजे सुरू होईल इथून, इथे टॅप करायचं, इथे टॅप करायचं, इथे नाकाच्या खाली, ओठांच्या खाली, कॉलर बोन, आणि मग इथे. तुम्ही दोन्ही हातांनी करू शकता, म्हणजे असं असंही करू शकता, किंवा पहिले एका हाताने एक राऊंड करा, मग दुसऱ्या हाताने दुसरा राऊंड करा. म्हणजे दोन्ही साईडचे टॅपिंग झाली पाहिजे, सेंटरची, साईडची, आणि मग फायनली इथे. याची सुरुवात कुठून होते? सबकॉन्शियस माइंड मध्ये ट्रिगरिंग करण्याची, तर ही जागा आहे त्याची.
तुमच्या कोणत्याही विचाराला जर सबकॉन्शियस मध्ये नेऊन पोहोचवायचं असेल तर ह्या ठिकाणी टॅप करायचं. याला अशाही प्रकारे टॅप करता येते, याला अशाही प्रकारे टॅप करता येते. हे दोन्ही पॉइंट एकामेकाला मारायचे. टॅपिंग इतक्या पॉवरनी असली पाहिजे की तुम्हाला फील होईल, पण इतकंही ताकदवर नका करू की तिथे तुम्हाला डाग पडणं सुरू होऊन जाईल. ठीक आहे, फक्त हलकं टॅप झालं पाहिजे, माहित झालं पाहिजे की तुम्ही तिथे स्पर्श करत आहे. आणि या टॅपिंगच्या सोबत आपल्याला काय करायचं, एक कमांड द्यायची आहे. का? कारण की जेव्हा ते इमोशन ट्रिगर होतील त्यावेळेस त्यांना एक अफर्मेशन, एक कमांड मिळाली पाहिजे की एक्झॅक्टली ते इमोशन ट्रिगर केले कशासाठी आपण. आणि जसं हे इमोशन ट्रिगर होतील विथ कमांड ते डायरेक्ट अटॅक करतील किंवा डायरेक्ट इम्पॅक्ट पाडणार तुमच्या सबकॉन्शियस थिंकिंगवर, सबकॉन्शियस थॉटवर, सबकॉन्शियस माइंडवर. आणि सबकॉन्शियस माइंड त्याला रेकॉर्ड करणे सुरू करून देईल. आणि जसं जसं त्याची रेकॉर्डिंग होईल हळूहळू तुमच्या लक्षात येईल की जसे जसे ते इमोशन रिलीज होत चालले तसा तसा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होत चालले. तर मॅनिफेस्टेशन प्रोसेस मधले ही टेक्निक खूप जास्त प्रचलित आणि खूप जास्त सक्सेसफुल आहे. अति सक्सेसफुल टेक्निक आहे. तुम्ही याला नेटवर सर्च करू शकता. खूप पॉवरफुल टेक्निक आहे. फक्त ह्या टेक्निकला स्टेप बाय स्टेप पॉइंट वाईज मी रेकॉर्ड करून त्याला लिहून काढलं. आपल्या हिशोबाने त्याला सेट करून त्याची रेकॉर्डिंग केली आणि ते आपण युज करणार आहे. आणि तेच तुम्ही सुद्धा युज करू शकता. ह्या रेकॉर्डिंग मध्ये मी मनी रिलेटेड कंटेंट वापरलेला आहे. तुम्हाला जर काही तुमच्या लाईफमध्ये अनादर सिच्युएशन मध्ये, जसं आता इथे कोणा सनिक आहे, तिला लग्नासाठी जर करायचं आहे तर मनी हा शब्द काढून त्या ठिकाणी लग्न हा शब्द वापरणे. इथे योगेश सर आहे, यांना बिझनेस मध्ये एक्सपान्शन पाहिजे, तर ते काय करतील, पैसा हा शब्द काढून त्या ठिकाणी बिझनेस एक्सपान्शन हा वर्ड लावतील. जसं इथे दिनेश सर आहे, त्यांना स्वतःचं घर पाहिजे, तर ते त्या ठिकाणी काय करतील, पैसा हा शब्द काढून मला माझं घर पाहिजे असा शब्द वापरतील. मी त्या ठिकाणी पैसा हा शब्द बाजूला करून मला ह्या वर्षी माझा स्वतःचा कोर्स डिझाईन करायचा आहे, कंटेंट रेडी करायचा आहे असा शब्द वापरणार. तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ही एनर्जी कशासाठी वापरायची आहे तो वर्ड तुम्ही तिथे वापरू शकता. तुम्ही ते माझी रेकॉर्डिंग ऐकून त्याला पूर्ण लिहून काढून स्वतःच्या अनुसार तुम्ही त्याला युज करू शकता. ठीक आहे. आता ज्या ज्या ठिकाणी XYZ असा मी शब्द वापरलेला राहील त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा संकल्प वापरायचा आहे. शॉर्ट टॉपिक मध्ये बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे. जसं मी म्हटलं सनिका ताईसाठी, तर काय आन्सर म्हणजे टॉपिक काय निघाला की मला आपण आता जनरल टॉपिक जाऊ दे, हा टॉपिक नाही घेऊ आपण. जनरल आपण समजून घ्या, आज आपल्याला पैशा संबंधित विचार करायचा आहे. फक्त तुम्हाला काय पाहिजे एवढं क्लिअर ठेवा. समजा पैसाच पाहिजे पण तोही क्लिअर ठेवा. आणि तेवढंच मोजकच त्या XYZ च्या जागेवर तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला टॅप करत राहायचं आहे. नॉर्मली तुम्हाला सांगतो, जनरल तुम्ही बसून आहे, थोडस एन्झायटी वाढली, टेन्शन वाढलं, बीपी वाढलं, काही अनइझीनेस वाटत आहे किंवा रिलॅक्स बसून आहे, तुम्ही फक्त टॅप करा आणि एवढं म्हणा, माझे श्वास आणखी आणखी हलके होत आहे, माझी डीप ब्रिदिंग होत आहे, माझे श्वास आणखी हलके होत आहे. आणि तुम्ही प्रत्येक राऊंड नंतर तुम्ही स्वतःचे श्वास चेक करा. आता पण तुम्हाला तेच करायचं आहे. प्रत्येक राऊंड नंतर स्वतःचे श्वास चेक करायचे आहे. तुम्हाला लक्षात येईल तुमचं चेस्ट एरिया आणखी ओपन झाल्यासारखं वाटेल. तुम्ही डीपली श्वास घेत आहे, फुल ऑफ ऑक्सिजन तुमच्या शरीरात येत आहे, तुम्ही रिलॅक्स होत चालले. तुम्ही एवढं जरी बोलले ना, रिलॅक्स 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 रिलॅक्स, हील 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 हील,
एखादी निगेटिव्ह सिच्युएशन आहे, रिलीज 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 रिलीज. थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात येईल खरोखर ते विषय निघून गेला माइंड मधून, रिलीज झालं सगळं, हिलिंग होणं सुरू झाली, तुमचे श्वास हलके होणं सुरू झाले. हे रियालिटी मध्ये होते का? कारण की आपले हे जे इमोशन्स आहे ना, एन्झायटी, फिअर, स्ट्रेस, डिप्रेशन, थकवा, आळस, ह्या सगळ्या भावना इथून ट्रिगर होतात, स्टिम्युलेट होतात. त्याच्यासोबत जर तुम्ही समजा आळस आहे, खूप आळस आहे, तुम्ही म्हटलं माझ्या म्हणजे इथे तुम्ही कमांड दिली, मला खूप आळस येतो आणि या आळस आल्यामुळे माझी कोणतीही कामं पूर्ण होत नाही. असं असलं तरी मी या आळसला स्वीकार करतो आणि मी पूर्णपणे ऍक्टिव्ह होत आहे. मला पूर्णपणे ऍक्टिव्ह व्हायचं आहे. मी पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेलो आहे, त्या गोष्टीचा मी आनंद घेत आहे. समजा एक असं तुम्ही इथे ट्रिगर केलं, त्यानंतर तुम्ही म्हणताय माझ्या आळस रिलीज होत आहे, रिलीज होत आहे, रिलीज 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 रिलीज. आणि नंतर तुम्ही म्हणताय काय, आय एम ऍक्टिव्ह, मी ऍक्टिव्ह झालेलो आहे, ऍक्टिव्ह 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 ऍक्टिव्ह. 5 ते 10 मिनिटाच्या प्रोसेस नंतर तुमच्या लक्षात येईल आळस पूर्णपणे निघून गेला आणि तुमची होल बॉडी ऍक्टिव्ह झाली. तुम्ही काय केलं, एका भावने जे इमोशन होते त्याला स्टिम्युलेट करून त्याला रिप्लेस करून टाकलं ऍक्टिव्हनेसनी. अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामधली जी नकारात्मकता आहे त्याला रिप्लेस करायचं आहे पॉझिटिव्ह वर्डिंगमुळे. आणि ह्या एनर्जी पॉइंटला स्टिम्युलेट करून त्या ठिकाणी आपल्याला कमांड द्यायची आहे. ह्या टेक्निकला सर्वांनी खरंच यूज करा. मॅनिफेस्टेशनच्या खूप पॉवरफुल प्रोसेस पैकी टेक्निक पैकी एक टेक्निक आहे. आज आणि उद्या हे दोन्ही दिवस मिळून आपण 7 किंवा 6 प्रकारचे टॅपिंग अलग अलग कंटेंट घेऊ, ज्यामुळे आपल्याला त्याची सवय होईल किंवा अलग अलग कंटेंटमुळे काय आपल्यामध्ये चेंजेस येतात ते आपल्याला लक्षात येईल. गोष्ट कळली तुम्हाला टॅप कुठे करायचा आहे? जे नवीन लोक आहेत त्यांनी प्लीज मला सांगून द्या की तुम्हाला कळलेलं आहे. येस सर. थर्ड आहे डोळ्याच्या बाजूला, डोळ्याच्या खाली, नाकाच्या खाली, ओठांच्या खाली, कॉलर बोन, अंडर आर्म पीठ, डोक्याच्या वर, आणि सुरुवात होईल इथून याला टॅप करत. ओके, येस. चला सुरू करू. लांब खोल श्वास घ्या. नाउ इट्स अ टाइम फॉर यूज our next manifestation method. This is an energy tapping, so powerful and so successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is reprogramming of your subconscious mind and thought related to your current situation. ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग आहे. तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमचे विचार यांच्याशी संबंधित जी तुमची सध्याची स्थिती आहे. नाउ इट्स टाइम फॉर आवर फर्स्ट टॅपिंग मेथड. फर्स्ट टॅपिंग is for release all resistance related to money. तुम्ही या अगोदर तुमचा जो प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे
त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स फील केला होता. त्या रेजिस्टन्सला आता आपल्याला रिलीज करायचं आहे, जी तुमच्या मनीशी रिलेटेड आहे किंवा काल आपण एक प्रॉब्लेम फाइंड आउट केला होता. प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामधला एक प्रॉब्लेम फाइंड केला होता. तोच टॉपिक आपल्याला आज कंटिन्यू करायचा आहे. तुमच्या इतर कोणत्या घटनेशी संबंधित आहे. माझ्या सोबत सोबत म्हणा आणि मी तुम्हाला जी टॅपिंग मेथड शिकवलेली आहे त्याला फॉलो करा. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटला टॅप करा. तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटवर कंटिन्युअस टॅप करा आणि माझ्यासोबत म्हणा, माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणातून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणापासून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. पण कुठलीही गोष्ट जसा पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आहे आणि अट्रॅक्ट झाली तरी ती फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो. माझ्या लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही चांगली गोष्ट जसं पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आणि अट्रॅक्ट झाली तरी फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करते. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतो, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतोय, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. टॅप करा. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये, छातीच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, रिकॉग्नाइज,
रिकॉग्नाइज, रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर टॉप टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. ओठांच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट. टॅप करा तिथे. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोक्याच्या वर टॉप टॅप करा. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. तुम्ही बघत आहात तुमच्या श्वासांची गती आता बदललेली आहे. श्वास आणखी हलके झालेले आहेत. नाउ टॅपिंग 2. रिलीज ऑल ब्लॉकेजेस रिलेटेड टू मनी एन्जॉयमेंट. पैसे असण्याच्या आणि उपभोगण्याच्या त्याच्या आनंदाच्या अवस्थेमध्ये जे अडथळे निर्माण झालेले आहेत त्याला आपण आता रिलीज करूया. रिलीज ऑल ब्लॉकेजेस रिलेटेड टू मनी एन्जॉयमेंट. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटला टॅप करा. तळ हाताच्या कडेला कराटे चॉक पॉइंटवर कंटिन्युअस टॅप करा आणि माझ्यासोबत म्हणा, पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला मी स्वतःला ट्यून होऊ देत आहे. पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला मी स्वतःला ट्यून होऊ देत आहे. पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला अनुभवण्याची पात्रता माझ्याकडे आहे. हे ट्यून होण्यामध्ये जे काही अडथळे असतील मी त्याला रिलीज होऊ देत आहे. पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला मी स्वतःला ट्यून होऊ देत आहे.
पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला अनुभवण्याची पात्रता माझ्याकडे आहे. हे ट्यून होण्यामध्ये जे काही अडथळे असतील मी त्याला रिलीज होऊ देत आहे. पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला मी स्वतःला ट्यून होऊ देत आहे. पैसे असण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या अवस्थेला अनुभवण्याची पात्रता माझ्याकडे आहे. हे ट्यून होण्यामध्ये जे काही अडथळे असतील मी त्याला रिलीज होऊ देत आहे. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिलीज रिलीज रिलीज. चेंज चेंज चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज रिलीज रिलीज. चेंज चेंज चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज रिलीज रिलीज. चेंज चेंज चेंज. ओठांच्या वर नाकाच्या खाली रिलीज रिलीज रिलीज. चेंज चेंज चेंज. ओठांच्या खाली रिलीज रिलीज रिलीज. चेंज चेंज चेंज. कॉलर बोनवर रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. काखेच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. टॅप करा मस्तकावर. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. ओठांच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. टॅप करा तुमच्या कॉलर बोनला. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. तुमच्या छातीच्या बाजूला बगलेच्या खाली टॅप करा. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. टॅप करा मस्तकावर. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. ओठांच्या खाली रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. टॅप करा तुमच्या कॉलर बोनला. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. तुमच्या छातीच्या बाजूला बगलेच्या खाली टॅप करा. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज रिलीज अँड चेंज. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. एक अननोन हिडन सगळे ब्लॉकेजेस तुमचे आता रिलीज झालेले आहेत आणि तुमचे श्वास अगोदरपेक्षा आणखी जास्त हलके झालेले आहेत. तुम्ही एक सडन शिफ्ट ऑफ एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये फील करत आहात. एक हलकेपणा, काहीतरी मोठा ओझ तुमच्या शरीरावरून, तुमच्या मनातून, तुमच्या विचारामधून आणि तुमच्या त्या ऊर्जा शरीरामधून रिलीज झालेला आहे. तुमची चेतना हलकी आणि शांत झालेली आहे. नाउ टॅपिंग 3. रिलीज ऑल ब्लॉक अँड अट्रॅक्ट अबंडन्स. धन आकर्षणामध्ये येणारे जे काही ब्लॉकेजेस आहे त्याला आपण आता रिलीज करूया आणि धनाला आकर्षण करण्यासाठी, अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ही मेथड वापरूया. रिलीज ऑल ब्लॉक अँड अट्रॅक्ट अबंडन्स. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंट वर टॅप करा. पॉवरफुल टॅप करा. आय रिलीज past life, genetic, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance.
I release past life genetics, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom, and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom, and abundance. I release past life genetics, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom, and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom, and abundance. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोनवर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. छातीच्या बाजूला. चेस्टच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. पुन्हा एकदा मस्तकावर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या कडेला, साईडला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोन. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. काठीच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. मस्तकावर टॅप करा आणि म्हणा, आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्याच्या कडेला. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्यांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. नाकाच्या खाली. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. ओठांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. कॉलर बोनला टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. टाकाच्या खाली. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. डोक्याच्या वर. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. I choose to attract wealth in my life. रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडावाटे श्वास सोडा. तुम्ही बघत आहे तुमचं शरीर अगोदरपेक्षा आणखी जास्त हलकं झालेलं आहे. तुमचे पूर्ण ऊर्जा शरीर, मनस शरीर, मनातल्या भावना, तुमच्या फिलिंग, तुमचे विचार शांत आणि हलके झालेले आहे. तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरातल्या कणाकणाला तुमची बॉडी एकदम लूज आणि शिथिल झालेली आहे. काहीही एफर्ट, काहीही हार्डनेस, स्टिफनेस, रेजिस्टन्स, बर्डन, प्रेशर
स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर अशा कोणत्याच भावना तुमच्या आतमध्ये सध्या नाही आहे. तुम्ही पूर्णपणे रिलीज केलेला आहे. पूर्णपणे शांत आणि शिथिल झालेला आहात. टॅपिंग 4, क्रिएटिंग सेल्फ वर्दीनेस. आपल्याला स्वतःची सेल्फ वर्दीनेस क्रिएट करायची आहे आणि स्वतःला त्या पात्र समजायचं आहे की मी पात्र आहे. ह्या युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी एक्सपिरियन्स करण्यासाठी, ऑल पॉझिटिव्ह थिंग्स अनुभव करण्यासाठी मी डिझर्व आहे. आणि त्याकरिता आपली सेल्फ वर्दीनेस, आपली सेल्फ इनर इमेज पॉवरफुल असणे फार आवश्यक आहे. चला तर सुरू करूया. क्रिएटिंग सेल्फ वर्दीनेस. तळ हाताच्या कडेला कराटे टॉप पॉइंट वर टॅप करणे सुरू करा आणि माझ्या मागे मागे बोला. या युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीशी मी स्वतःला ट्यून करतो. या युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जसे चांगले नातेसंबंध, चांगली हेल्थ, चांगली वेल्थ, चांगले माणसं, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं सपोर्ट सिस्टम, चांगला जॉब, चांगला बिझनेस, चांगला पैसा, लक्झरी, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, छान मनस्थिती आणि आनंद अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. या युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींशी मी स्वतःला ट्यून करते आणि युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जसे चांगले नातेसंबंध, चांगली हेल्थ, चांगली वेल्थ, चांगले माणसं, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं सपोर्ट सिस्टम, चांगला जॉब, चांगला बिझनेस, चांगला पैसा, लक्झरी, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, छान मनस्थिती आणि आनंद अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. या युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींशी मी स्वतःला ट्यून करतो. या युनिवर्स मधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जसे चांगले नातेसंबंध, चांगली हेल्थ, चांगली वेल्थ, चांगले माणसं, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं सपोर्ट सिस्टम, चांगला जॉब, चांगला बिझनेस, चांगला पैसा, लक्झरी, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, छान मनस्थिती आणि आनंद अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. टॅप करा तुमच्या मस्तकावर आणि म्हणा, आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. डोळ्याच्या साईडला टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. डोळ्याच्या खाली टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. नाकाच्या खाली टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. ओठांच्या खाली टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. कॉलर बोनवर टाइप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. काखेच्या खाली चेस्टच्या बाजूला टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. 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 डोक्याच्या वर टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. टॅप करा तुमच्या मस्तकावर आणि म्हणा, आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. डोळ्याच्या साईडला टॅप करा. आय डिझर्व दिस एक्सपिरियन्स
all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. डोळ्याच्या खाली टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. नाकाच्या खाली टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. ओठांच्या खाली टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. कॉलर बोनवर टाइप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. काखेच्या खाली चेस्टच्या बाजूला टॅप करा. I deserve this experience, all positive things. 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 डोक्याच्या वर टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. टॅप करा तुमच्या मस्तकावर आणि म्हणा I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. डोळ्याच्या साईडला टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. डोळ्याच्या खाली टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. नाकाच्या खाली टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. ओठांच्या खाली टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. कॉलर बोनवर टाइप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. काखेच्या खाली चेस्टच्या बाजूला टॅप करा. I deserve this experience, all positive things. 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 डोक्याच्या वर टॅप करा. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. I deserve this experience, all positive things. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा एकदा लांब खोल श्वास घ्या आणि तोंडावाटे श्वास सोडा आणि फील करा तुमचं इनर सेल्फ इमेज पूर्णपणे बदललेला आहे. तुमची चेतना आणखी विस्तारित झालेली आहे. तुमच्या जीवनाच्या प्रती, धनाच्या प्रती, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या फिलिंग्स आणि तुमची सेल्फ वर्दीनेस आता बदललेली आहे. इनर सेल्फ इमेज तुमची बदललेली आहे. नाउ इट्स टाइम फॉर टॅपिंग 5. ह्याच अवस्थेमध्ये थोडस 2 मिनिट बसून राहा. त्या शरीरामध्ये जे व्हायब्रेशन क्रिएट झाले त्याला फील करा. थोडं बॅलन्स होऊ द्या आणि लांब खोल श्वास घ्या आणि थोडस श्वासावर फोकस करा. मेडिटेशनला बसण्याच्या अगोदर, हे एक्सरसाइजला बसण्याच्या अगोदर तुमचे श्वास कसे होते आणि आता बघा तुमचे श्वास कसे आहेत. लांब खोल श्वास घ्या आणि खोल पोटापर्यंत डीपली जाऊ द्या आणि बघा काही रेजिस्टन्स फील होते की इझिली श्वास नाकातून सरळ आतमध्ये जात आहे. जसं काही मधात काही आहेच नाही. श्वसन नलिका नाही,
गळा नाही, छाती नाही, थेट नाभीपर्यंत सीधा श्वास आतमध्ये जात आहे आणि बाहेर येत आहे. कुणी असं फील करत आहे का? प्लीज लक्ष द्या स्वतःवर. असं कोणाला फील होत आहे का की टोटली रेजिस्टन्स श्वासामधला संपलेला आहे? बॉडी हलकी झाली. कोणाकोणाला बॉडी हलका झाल्यासारखं फील होत आहे? कोणाकोणाला अशी फिलिंग येत आहे की काहीतरी खांद्यावरचं, डोक्यावरचा भार हलका झाला? कोणाला अशी फिलिंग येत आहे की छातीवर काही दडपण होतं ते हलकं झालं? कोणाला अशी फिलिंग येत आहे का कमरेवरचा ताण हलका झाला किंवा पोटावर प्रेशर हलकं झालं? थोडस 1 मिनिट या सगळ्या संवेदना फील करा. तुम्हाला काय फील होत आहे? रिलॅक्स, रिलॅक्स. ओके, दोन्ही हात जोरात. डोळ्याला स्पर्श करा, चेहऱ्यावरून फिरवा. पुन्हा एकदा चांगलं जोरात हात घासा. ताकदने, आणखी ताकद लावा तुमच्या डोळ्यांना आणि ती गरमी शरीरामध्ये ओढून घ्या. वा, आजही चांगलं जबरदस्त गरम झाले हात. लाईट कसा बंद झाला? हम्म. चला बोला. कोणाला काही अनुभव असेल तर शेअर करा, नाही तर आपण क्लोज करू. खूप छान अनुभव आला दादा. कोण मला बोलतंय? तर मी दीप्ती हा भोयर हा हा बोलते. दीप्ती ताई, बोला. माझ्या डोक्यावरचं बर्डन गायब झाल्यासारखं वाटतंय, हलकं हलकं वाटत आहे. ओके, ते आणि छान. खूप ही छान वाटलं. प्रोसेस खूप छान आहे आणि एक्झॅक्टली तुम्ही हम्म. ज्या फील्ड मध्ये आहात ना, तुमच्यासाठी ते बेस्ट आहे. कारण की याने तुमचे इमोशन पण पूर्ण हलके होतील आणि इतक्या दिवसापासून तुम्ही जे फायनान्शियली चांगल्या प्रोफेशन मध्ये असून सुद्धा एक स्टकनेस जो फील करत आहे, तो मे बी ह्या टेक्निक मुळे हळूहळू हलका होईल. रिलीज होईल. आणि चांगल्या गोष्टी Yes. तुम्ही त्याच्यामध्ये इनपुट टाकाल हम्म. की मला काय पाहिजे याचं नवीन Yes. व्हेरिएशन तुम्ही स्वतः जेव्हा तयार करून त्याला ट्राय कराल, त्याचे आणखी चांगले इफेक्ट येतील. येस येस. हे जस्ट ऍज अ थँक्यू. ट्रायल आणि बेसिक साठी मी तुम्हाला शिकवत आहे. छान आहे, अनुभव आला चांगला आहे. थँक्यू. ब्लेस यू दादा, ब्लेस यू. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान. आणखी कोणी? अरे अरे, बाकीचे लोक 4-5 लोकांसाठी क्लास घ्यावं काय समजत नाही मला. नमस्कार दादा. नमस्कार सर. बोल ना. तर काही चौथ्या टॅपिंगच्या वेळेस मी मधातच कुठे गायब झालो होतो मलाच समजलं. हा, ओके. तर तुमच्या कमान येऊन राहिल्या होत्या कानात, पण माझी हालचाल सगळी थांबून गेली होती. नंतर जवळपास अर्ध्या झाल्यानंतर अचानक पुन्हा ते जागेवर आल्यासारखं झालं.
आणि जे शेवटी डीप हात डीप एवढे मध्ये गेलं केलं. होतं. चौथ्या हा टॉपिकला हा डीप मध्ये गेलं होतं माणूस. हा स्टक स्टक झालं ऍक्च्युली होतं. मलाही तसंच झालं. हा चौथी हा टॅपिंग सुरू होण्याच्या मधात थोडंसं आपण ते हा होतं ना हा रिलॅक्स रिलॅक्स, बरोबर. त्यावेळेस असं हा वाटलं हा हा अक्षरशः बॉडी जशी काही खुर्चीवरून हवेत उठली, अच्छा अच्छा. एकदम हा असं हा हा लिफ्ट झाला आणि एकदम हलका झाला माणूस. आणि असं पुन्हा बरोबर एक असा झटका लागला, पुन्हा वापस. बरोबर. हा हा तुम्ही जवळपास ते अर्धे म्हणजे झाल्यानंतर असं माहिती. म्हणजे ते डोळे पण उघडायची इच्छा नव्हती होत. असं वाटत होतं असंच बसलं राहावं, असंच पडलं राहावं. बरोबर. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये बस. असं ध्यानस्थ होऊन राहावं असं वाटत होतं. म्हणजे याचा अर्थ आहे की टेक्निक काम करते, हम्म. आपल्याला हो हो प्रॅक्टिस मध्ये आणणं आवश्यक आहे. आणणं आवश्यक आहे. ते रेग्युलर बेसवरच बघा, घेणं जर आवश्यक आहे सर. मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या सगळ्यांना, आपण आजपर्यंत असे अनेक वर्ष आपले निघून गेले. कित्येक वर्ष आपण संकल्प घेतले, केले, नाही केले, जे झालं ते झालं. हे एक वर्ष आपण अशा प्रकारे सुरुवात करू किंवा एक वर्ष आपण अशा प्रकारे घालवू, ज्यामध्ये आपण होल इयर ही प्रॅक्टिस करू, टोटली प्रॅक्टिस करू. बघा काय होईल, थोडेसे एफर्ट जास्त लागतील, थोडीशी झोप डिस्टर्ब होईल, थोडासा त्रास होईल. एवढे तर वर्ष आयुष्यातले घालवलेच ना आपण. थोडंसं बरोबर आहे. डिसिप्लिन, थोडंसं कन्सिस्टन्सी आणि थोडीशी एक्स्ट्रा एफर्ट. आजपर्यंत आपण ह्या टेक्निक फक्त ऐकल्या, युट्यूबवर ऐकल्या, असं असते असते असते. कोणी असं सांगणारा भेटला नाही, कोणी असं करून देणारा भेटला नाही. एक वर्ष फक्त आजच्या दिवशी आपण संकल्प घेऊ की 2026 होल इयर मी कम्प्लीट स्पिरिच्युअल आणि वेल्थ डेव्हलपमेंटची प्रॅक्टिस करणार. बघू तर खरं, एक वर्ष आपण स्पिरिच्युअलिटीला देऊन तर बघू. आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपल्याला काही डोळे बंद करून जप नाही करायचा आहे कोणता. आपण ऍक्टिव्ह स्पिरिच्युअलिटी जात आहे. आपला मंत्र पण करू, मेडिटेशन पण करू, एंजल्सला पण बोलवू, प्रॅक्टिकल टेक्निक पण फॉलो करू, है ना. आपण हो पोनो पोनो पण करू, ब्लेसिंग्स पण देऊ, रिट्रीट सुद्धा करू, एन्जॉयमेंट पण करू, म्हणजे सगळं काही करू आपण. एक वर्ष करून बघा. जर काहीच नाही झालं ना जीवनात, तर टोटल स्पिरिच्युअलिटी सोडून द्या. जी रामजी की म्हणा बाबा, बस याच्यानंतर करणार नाही, आपलीच लाईफ बरोबर होती. आणि थोडासा जरी फरक पडणं जर सुरू झाला ना, आणखी करेज आणून त्याला कंटिन्यू करा. बघू तर खरं काय होते, है की नाही. एक ट्रायल, एक तर रिक्स. 2026 आपण एक 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 प्रकारे रिक्स घेऊ आपण. एक वर्ष जर एक वर्ष कन्सिस्टन्सी केलं ना सर, हा खरंच सांगतो मी, लाईफ आता जे आहे ना, तर एका वर्षात 360 डिग्री होईल म्हणजे होईल. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे हे जे मी अनुभवलंय एका वर्षात फक्त ते काय म्हणते बा, झटून करावं लागते. म्हणजे जसं हा आपला स्वतःचा पार्ट आहे असा, हा. जसं आपण रोज जेवतो तसं हेही माझं जेवण आहे, बरोबर. मला केल्याशिवाय राहणार नाही. अशी कशी नाही होत, Correct. बिलकुल होते. 360 डिग्री होते म्हणजे होते, फक्त डेली बेसिकवर करावं लागते. येस, बरोबर. पक्का होते, एक तोच तर पक्का प्रश्न होते मी सर, पक्का होते. तुम्हाला दिला की संध्याकाळी आपण हे असं करायचं की तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस कराल. नाही नाही सर, करू ना. ठीक आहे. करायचं करायचं. कारण की तुमच्या सोबत करू तर कसं आहे की तो एनर्जीचा एक फ्लोही आमच्या सोबत येते. जर तुम्हाला वेळ नाही हे बघ, तुम्हाला जर वेळ नाही राहिला तर तुम्ही त्या दिवशी ग्रुपवर टाकून देत जा की तुम्ही सगळे मिळून करून घ्या म्हणून, बरं, आहे की नाही. म्हणजे चालेल चालेल, असं नाही करू का करू. बा तुम्हीच राहिले पाहिजे. तुम्ही राहिले तर तुम्ही वेळ द्या, नाही राहिलं तर मग तुम्ही जसं मेसेज टाकून द्या की आज तुम्ही या टायमापासून इन्स्ट्रक्शन सुरू ग्रुपवर करा. टाकून द्या की तुम्ही आज करून घ्या बा, आहे की नाही. ओके, म्हणजे दॅट टाइम कसं आहे की आम्ही तुमचा तो व्हिडिओ लावून देऊ आणि आम्ही स्वतः करून देऊ, चालते. आहे की नाही. हे बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आणखी तुमचं कोणाला तुम्ही काही अनुभव? एनगेज राहणार त्या टायमात. हा हा, बरोबर. पाटील भाई
पाटलीन व्हायला बोलायला. दिनेश सर काही बोलायचं आहे? आणखी कोणी काही अनुभव आले असतील तर शेअर करा. तर सेशन क्लोज करू. माझा हात असा वरती उडला होता शेवटी. आपोआपच. असं झालं होतं मग. अच्छा, चांगला आहे. मला वाटलं असं कोणतरी उठवत असं पकडून नाही का उठवून. असं 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 असं. हा. अरे हा, हे झालं का असं कोणाला फील की कोणी आजूबाजूला चाललं म्हणून? नाही. मला असं पकडलं उठून. मला आहे ना 2-3 वेळा असं झालं की मी टॅपिंग करताना असं भरकन असं बाजूनं कोणीतरी गेलं. एकदम असं त्याचे सेन्स फील झाला, असं असं टच झाल्यासारखं काहीतरी. असं सरही म्हणत आहे की कोणतरी हात धरून उचलल्यासारखं झालं, तर म्हणून असं वाटलं मला. इथपर्यंत गेला माझा हात, मग असं झालं. ओके, चांगला आहे. बरं, ठीक आहे. आणखी कोणी आहे? बघा ना, जेन्युइन जर कोणाला अनुभव आला असेल ना, तर शेअर करत जा. यांनी काय तुला होते, काय आलं? तुम्ही ऍक्टिव्ह आहे हे सुद्धा मला कळते. आणि नवीन व्यक्ती कोणी असतील किंवा जुनीही व्यक्ती आहे, त्यांना थोडस हिंमत येते. एक असं नवीन जोश म्हणू आपण, की यार काहीतरी होते ह्या टेक्निकमुळे. मस्त झालं. आहे कोणी? संतोषीताई? हा, छान. हा. नाही, असा वेगळा असा अनुभव नाही, पण असं खूप छान असं रिलीफ वाटलं आणि खरंच असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. असं छान फील झालं. ओके, चला, तुम्ही जागी आहेत. ब्लेस यू. थँक्यू दादा. साधनाताई, मला काय तर बोलता? ऍसिडिटी सारखं वाटत होतं. आता सगळं केलं हे एकदम हा. नॉर्मल वाटायला लागलं. एकदम भारी भारी वाटत होतं. असं वाटायचं मी झोपून जाऊ, तुमचं ऐकायचं पण नाही, एवढ्यापर्यंत माझी सिच्युएशन होती आता. पण मी ऐकायला लागली, म्हणजे ते करायला लागल्याबरोबर पूर्ण नॉर्मल बॉडी झाली आणि एकदम व्यवस्थित वाटत आहे मला आता. असं वाटत आहे की एकदम वाव, आता बसावं, ऐकावं, आणखी तुम्ही बोलत राहिले पाहिजे आणि मी ऐकत राहिली पाहिजे, असं हा असं सगळ्यात वाटायला बढिया. लागलं. हो. एकदम परफेक्ट आणि पॉझिटिव्ह रिझल्ट. छान, एकदम बढिया. म्हणजे ह्या टेक्निकने ऍसिडिटी पण खतम होते. ओके, छान आहे. सीमाताई? हॅलो. हा दादा. हा, सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. पहिले शुभेच्छा देते कारण मी आज दादा वेरूळचं दर्शन घेऊन आले. वा, घृष्णेश्वर महादेव. आणि जे मलाही तसंच झालं होतं आज, खरं तर सेम. बसण्याच्या पण ह्याच्यात नव्हते मी आज कंडिशन मध्ये. पाय आणि ते सगळं माझं एवढं जाम झाले होते. आणि पण जेव्हा बसली, स्टार्टिंग गेली माझी थोडी मिस झालं, आमचं जेवण वगैरे चालू होते. पण नंतर जे बसले दादा, एकदम इतकी हलकी झाली बॉडी नंतर माझी, तिसऱ्या टॅपिंग पासूनच. हा, आणि आता थंडी वाजतीये ऍक्च्युली, आता इतकी थंडी वाजतीये, पण जेव्हा स्टार्टिंगला मी येते बसते आणि तेव्हा मला थंडीच जाणवत नाही. 1-2 याच्यातच मी इतकं बॉडी माझी अशी गरम होऊन जाते छान. आणि ते असं जाणवतं काहीतरी आहे आपल्या बाजूला किंवा हे. तर म्हणजे तुम्ही म्हटले तसं दुसरं काही सेन्स नाही जाणवलं. पण हम्म, डीप जसं मेडिटेशन मध्ये जातो ना दादा, तसं झालं. की छान. टॅपिंग चालू आहे, एवढा आवाज येतोय, आपण ते करतोय, पण तरी कुठेतरी मध्येच असं गेले होते मी पण. हा. छान आहे, आणि चला, ब्लेस यू. खूप छान वाटलं सगळ्यांना. दादा. आणि हो हा, दादा, म्हणजे हे सांगते की मी तिथे जेव्हा बाहेर आल्यानंतर कलशाचं दर्शन घेत होते दादा, परत वापस बाहेर येऊन मला ती सवय आहे, असं छान वाटतं. आतमध्ये घाई करतात ते लोक आपल्याला, गर्दी असते, मग बाहेर आले की आपण परत शांत उभा राहून हात जोडतो. पण जसं फॅमिली झालीये ना दादा, आपल्या फॅमिलीसाठी आपण हे करतोच ना असं, तसं मला प्रकर्षाने तिथे आठवण येते आपल्या या फॅमिलीची. आणि मग माझं परत चालू हम्म, होऊन जातं तिथे. आणि इतकं छान छान आहे. वाटलं म्हणजे
अक्षरशः असं होतं की मुलीला वाटतं की ही फोटोसाठीच उभी राहिली झालं मम्मी आणि माझं आपलं म्हणजे मी मग्न चालू होऊन जाते असं ते ब्लेसिंग्स मध्ये त्या विश मागण्यामध्ये आणि मग मला एकदम म्हणजे छान होतं ते माझं आता शांततेत होतं आणि आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी नवीन वर्षाच्या म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्यासाठी तुमच्या सगळ्या विश पूर्ण होऊ दे. सगळे जेवढी तुम्ही हे एफर्ट घेताय, एनर्जी आम्हाला देताय, त्यासाठी परत तुम्हाला महादेव पण खूप खूप एनर्जी देऊ दे आणि ती आमच्यापर्यंत तर येणारच आहे मग. थँक दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, येणार. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड दादा. थँक यू. छान आहे. नवीन वर्षावर इतके चांगले ब्लेसिंग्स मिळाले. येस. रिटर्न ते येणार आहे. खूप चांगले रिटर्न येणार आहे. हो लॉट्स ऑफ दादा. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स दादा. सगळ्यांना. जे Thank काही you. रिग्रेट लॉट्स असतील ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, 2025 चे त्याला सगळं आपण सोडून देऊ Yes. आणि येणाऱ्या नवीन वर्षाला वेलकम करत नवीन संकल्प, नवीन ध्येय आणि नवीन नियमानुसार आपण हे वर्ष पूर्णपणे जसं योगेश सरांनी म्हटलं तसं 360 डिग्री ट्रान्सफॉर्मेटिव्ह करून दाखवू. त्या संकल्पासोबत आपण आपलं सेशन आज क्लोज करू आणि उद्या मॉर्निंगला भेटू. नवीन एनर्जी, नवीन जोश. नवीन जोश. थँक्यू Thank थँक्यू you. ब्लेस यू सर. दादा. लॉट्स ऑफ लव्ह, Bless लॉट्स you, ऑफ bless you. ब्लेसिंग, सर्वांना लॉट्स ऑफ नवीन ग्रॅटिट्यूड. वर्षाच्या हार्दिक थँक्यू. शुभेच्छा. सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना आणि सगळ्यांना भरभराटीचे जाओ, आध्यात्मिक जाओ. पहिल्यांदा असं न्यू इयरची ओपनिंग झाली असेल, आहे ना सगळ्यांची? हो खरंय. रिअल दादा. मध्ये संकल्प पहिल्यांदा लाईफ मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीवर आपण संकल्प घेऊन सुरुवात करत आहोत. बरोबर. म्हणजे नवीन संकल्प घेऊन आपण झोपू आणि उद्या सकाळी जेव्हा उठू तर नवीन वर्षात नवीन संकल्पासह सुरुवात. आणि हा पहिला टाइम आहे की आपण संकल्प घेतला, नाही तर आजपर्यंत तर असंच गेलं. इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत म्हणलं नाही का, हा झील आणि झेस्ट नाही का, तळमळ आणि कळकळ असेल तर सर्व गोष्टी सक्सेस होतात. बरोबर. तर म्हणजे तुटून पडा, झटून पडा, आहे की नाही. हा तसंच आहे. हे जे आपलं जे मॅनिफेस्ट आहे ते कम्प्लीट होईल ना की नाही. बिलकुल करेक्ट सर. आपण जर तुटून पडणारच नाही तर कसं होईल. बरोबर. चला, ब्लेस यू. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट सर. Bless you. नवीन वर्ष सर्वांना सुखी आणि समृद्धी जावो, सर्वांना हॅपी, हेल्दी आणि वेल्दी राहो. ठीक आहे. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. Lots of love, lots of gratitude. Thank you. लॉट्स ऑफ हॅपी लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. न्यू इयर. हॅपी न्यू इयर.